नमस्कार सगळ्यांना, वेलकम टू माय चॅनल. प्रिया हो या चॅनल मध्ये तुमचं मनापासून अजून एकदा स्वागत आहे. तर कालपर्यंतचे जे आपण पॉझिटिव्ह व्हिडिओ चालू केले त्यांना तुम्ही भरभरून असं चांगलं प्रेम द्यायला लागला आहे. तुम्हाला माझे विचार पण पटायला लागलेत, मला खूप छान वाटलं. काही कमेंट पण मला आलेत की छान व्हिडिओ आहेत म्हणून, आणि ह्याच्यातून काही चांगली माहिती पण महिला मुलींपर्यंत चांगली मिळते. आणि मला छान वाटायला की मी काहीतरी तुम्हाला चांगल्या गोष्टी देत आहे आता. तर असेच माझ्या चॅनेलला सपोर्ट करत राहा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ लवकर पोहोचतील तुमच्यापर्यंत आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघता पण येतील आणि नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील. तर चला मग करूया आपल्या व्हिडिओला स्टार्ट. तर आता आपण काय करणार आहे की आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत तो आपण सासू आणि सून यांच्यामधलं नातं कसं अजून एकदा घट्ट घट्ट होईल किंवा घरामधलं वातावरण एकदम शांत आणि चांगल्या प्रकारे स्थिर राहील याविषयी बोलणार आहोत. तर सासू आणि सुनेचं नातं म्हणलं की बऱ्याच ठिकाणी नाही का असं काही गोष्टी मॅनेज केले ना की सासू सुनेचं नातं पण एकदम चांगल्या प्रकारे घट्ट होतं, मैत्री निर्माण होते त्यांच्यामध्ये. दोघींनाही आपले नाते कसं ठेवलं पाहिजे हे दोघींनाही समजले पाहिजे. तर सासूनेचं नाते गुंतागुंतीचं असलं तरी त्यामध्ये प्रेमाची भावना ही आणि एकमेकांविषयीचा आदर जर ठेवला तर ती नातं चांगल्या प्रकारे टिकून राहू शकतं. किंवा त्यामध्ये प्रेमाची भावना जर निर्माण केली तर ती नातं एकदम मैत्रिणींसारखं घट्ट होऊन जातं. घरामधलं वातावरण चांगलं ठेवायचं म्हणलं तर दोघींनी घरामधली जी कामं आहेत ती एकमेकींना वाटून घेतली पाहिजेत. आणि घरामध्ये जे काही गोष्टी आहेत, जी कामं आहेत ती वाटून घेतल्यामुळे घरामध्ये भांडण होण्याचं कारणच निर्माण होणार नाही. आणि जी कोण घरामध्ये काड्या लावण्याची कामं करतात किंवा शेजारची पाजारची ह्या जी गोष्टी सांगतायत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण लोक ही काय असतात माहितीये का, एखाद्याचा संसार सुखाचा चाललेला असतो ना, ती त्यांना पहिली गोष्ट तर बघत नसतो. त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहायचं. आणि त्यांनी किती जरी काही एकमेकांविषयी तुम्हाला भरवण्याचा प्रयत्न केला तर अशा लोकांचं ऐकूनच घ्यायचं नाही. या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं. आणि आपल्या सुनेची पण थोडीशी तारीफ करायची. किंवा सासू सासू सुनेकडनं काय चुकलं किंवा तिला काही गोष्टी येत नसतील, जमत नसतील, तर त्या तुम्ही तिची आई तर तिला शिकवतच असेल ना, प्रेमानं शिकवत असेल किंवा थोडं एक दोन धपाटे लावून पण शिकवत असेल. पण तुम्ही पण तिला शिकवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शिकवलं तर ती नक्की शिकायचा प्रयत्न करील. आणि सुनेनं पण जसं आपली आई आपल्याला शिकवत असते तसं सासूनं जर शिकवायचा प्रयत्न केला की हे असं करत जा ग, ते चुकतंय तुझं, की हे असं करत जा म्हणजे तसं होईल, अशा गोष्टी जर सुनेला बी सासूने शिकवलेल्या शिकवून घेतल्या तिने, तर मग त्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज होतात आणि दोघींमधलं जो वाद होण्याचं कारण आहे ते नाहीसं होऊन जातं. दोघींनी पण एकमेकीला आदर दिला पाहिजे, कारण दोघी स्त्री असतात. दोघींनी एकमेकींना समजून घेतलं पाहिजे. सासूलाही असं वाटलं नाही पाहिजे की आपण एवढं सहन केलंय, आपल्याला आपल्याला आपल्या सासूने एवढा त्रास केलाय, आपण एवढ्या गोष्टी भोगलोय, आपण एवढं काम केले, आपण एवढं कष्ट केले, आपण आपल्या लेकरांना एवढं कसं लहानपणापासून सांभाळले, आपण एवढं कष्ट करून एवढं सहन करून आपण आपला संसार उभा केलाय किंवा काय, जे सासूचं म्हणणं असतं तेच आपल्या सुनेनं पण भोगावं. ही भावना जर सासूने मनातून काढून टाकली तर सगळ्या गोष्टी नीट होऊ शकतात. कारण आता कसं आहे माहितीये का, तुम्ही सगळ्या गोष्टी सहन करून बसलाय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बनवलेत आहे, सगळ्या गोष्टी एकदम स्टेबल मध्ये ठेवलेत, तरी पण तुम्ही सुनकडनं अपेक्षा करताय आपण केलंय ना, आपण सहन केलंय ना म्हणल्यानंतर तिनं पण का करू शकत नाही म्हणून तुमचा असा अट्टहास असतो. त्यामुळे घरामध्ये भांडण होतात. त्यामुळे आपण आपल्या मुलीला कसा त्रास होऊन सासरी गेल्यानंतर ना ती पण सुखात राहावी असं आपल्याला वाटत असतं. तसं ही पण दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात आलेली असते, तिला पण त्रास होऊ नये आपण अशा गोष्टी वागवल्या पाहिजे. त्या थोडंफार चुकलं तर तिला समजावून सांगायचं, हे चुकतंय, ते चुकतंय. ती पण नक्की समजून घ्यायचा प्रयत्न करेनच की. जर तुम्ही असं डायरेक्टली तिच्याबरोबर तिला कुचकं पाचकं बोलायचं अशा गोष्टी जर केल्या
किंवा तिच्या घरच्यांची इज्जत काढायला चालू केली तर तिनेही तुम्हाला व्यवस्थित बोलणारच नाही. तुम्ही जर तिला तिच्या आईप्रमाणे समजवण्याचा प्रयत्न केला तर ती पण तुम्हाला समजूनच घेणार आहे. त्यामुळे दोघींनी पण एकमेकांशी वागताना व्यवस्थित वागलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे घरात ज्याच्यामुळं सगळ्या गोष्टी घडत राहतात की लग्न झाल्यानंतर ना जो मुलगा असतो किंवा आईला असं वाटतं की मुलानं आपल्याकडेच लक्ष दिलं पाहिजे, की आई 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 लहानपणापासून आई 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 शिवाय पानच हलत नव्हतं, असं करत राहायला पाहिजे असं आईला वाटतं. किंवा आईला असं वाटतं की अजून आपला मुलगा आपल्याला प्रेमच करत नाही ना, आणि आपल्या गोष्टी ऐकतच नाही, सगळं बायको 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 बायकोच करतोय असं वाटत राहिलं तर मग हे चुकीचं आहे. कारण आता तुम्ही तुमचा संसार केलाय का नाही इतका वर्ष, तुमच्या नवऱ्याबरोबर तुम्ही तुमचा संसार थाटलात, तर आता त्याचं लग्न झालं म्हणलं त्याला पण त्याचा संसार करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही त्याला पण समजून घेतलं पाहिजे की आता त्याचं प्रेम ही त्याच्या बायकोकडे वळलं जाणार. उद्या लेकरं झाली तर त्याचं प्रेम अजून त्याचं थोडं त्याच्या मुलांकडे प्रेम वळलं जाणार. मग त्यांना तुमच्याकडे कितपत लक्ष देणार? तुम्ही समजूतदारपणाने तुम्हीच मोठेपणाने त्याच्यातून तुमचा भाग काढून घेतला पाहिजे की आता ह्याचा परिवार चालू झालेला आहे, आता याला खुश राहू दिलं पाहिजे. का तुम्ही अजून त्याला टेन्शन देऊन या गोष्टी घरामध्ये वाद निर्माण करतात की एकमेकांचा ईर्ष्या करणे किंवा मलाच करत नाही तिलाच करतोय, मलाच आणत नाही तिलाच आणतोय, या गोष्टी करायचं थांबवलं, समजून घेतलं तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट होऊ शकतात. त्यामुळे सासू आणि सुनेनं चर्चा सुद्धा करणं गरजेचं आहे की तुम्ही असं माझ्याशी वागलात किंवा मला हे पटलंच नाही. तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ते एकमेकीला संवाद करून जर तुम्ही बोललात तर त्या गोष्टी नक्कीच कमी होऊ शकतात किंवा घरामध्ये भांडण होऊ शकत नाही. म्हणण्याचा उद्देश तुम्हाला नक्कीच कळला असेल की गुंतागुंतीचं नातं असलं तरी एकमेकांना समजून घेतलं किंवा समजदारी दाखवली तर नक्की दोघींमध्ये प्रेमाची भावना निर्माण होऊ शकते आणि मैत्रिणीचं नातं होऊ शकतं जर दोन्हीकडून प्रयत्न केला तर. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे ते मुलाचं आहे की त्यानं पण त्याच्या आईला समजावून सांगितलं पाहिजे की मी हिच्याशिवाय राहू शकत नाही, मी ज्याशी लग्न केलंय समाजातून हिला वावरून समाजात तिला आपल्या घरी आणलेले म्हणल्यानंतर ना हिच्यासाठी ही माझ्यासाठी किती महत्वाची आहे हे आईला पटवून दिलं पाहिजे त्या मुलाने. आणि बायको आपल्या आईविषयी किती प्रेम आहे हे आपल्या बायकोला पण त्या मुलाने पटवून दिलं पाहिजे की ही माझी आई आहे, तिचा आदर झाला पाहिजे. असं या गोष्टी त्या मुलाने आपल्या बायकोला पण सांगणं गरजेचं आहे. तरच त्या गोष्टी तिथल्या तिथं मॅनेज होतात. दोन्हीकडचं वातावरण कसं स्टेबल राहतं आणि वातावरण एकदम कुटुंब असं मस्त हॅपी चांगलं राहतं. कसं वाटलं आता तुम्हाला हा व्हिडिओ? आणि हा व्हिडिओ पूर्णपणे पॉझिटिव्ह होता, त्यामुळे तुम्हाला चांगली पॉझिटिव्ह एनर्जी मिळेलच आणि थोडी गोष्ट चांगली शिकण्यासारखी पण आहे की कुणी काय केलं पाहिजे. सगळ्यात मोठी कॅरेक्टर म्हणजे सासूच असते आणि त्या गोष्टी तिनं आजपर्यंत जो काही कारभार असतो तो तिनं सांभाळायला असतो. त्यामुळे तिनंच ह्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत. नवीन माणसाला आलेल्या आपल्याला तिला आपल्या मुलीप्रमाणे जवळ घेतलं पाहिजे, तिला समजावून सांगितलं पाहिजे. तर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.